संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, 2 अपडेट्स आहेत आज शिक्षण विभागातल्या शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या. पहिली आहे बदलीच्या संदर्भातली, म्हणजे बदल्या झाल्यात त्या बदल्या आहेत शिक्षण अधिकारी, शिक्षण सहाय्यक संचालक असतील, त्यानंतर परीक्षा परिषदेमध्ये नवीन सहाय्यक उपायुक्त आयुक्त त्या ठिकाणी आलेले आहेत. तर राज्यामध्ये नाशिक असेल, नागपूर असेल, वर्धा, हिंगोली, मुंबई, धाराशिव या ठिकाणच्या शिक्षण अधिकारी, जळगाव या ठिकाणचे शिक्षण अधिकारी बदललेले आहेत. काही प्राथमिकला गेलेत, काही माध्यमिकला आहेत, काही सेवा याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्याला आता आज अनेक शिक्षण अधिकारी बदलले आहेत. त्यामध्ये एक बदली महत्त्वाची आहे, ती आहे शिक्षक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या ठिकाणी नवीन सहाय्यक आयुक्त म्हणून माननीय शशिकांत चिमणे साहेब आलेले आहेत. याआधीसुद्धा त्यांनी अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम केलं आहे. त्यामुळं शिक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे आलेली आहे. त्यामुळं तिथून पुढील शिक्षक भरती ही कंप्लीट होणार आहे आणि त्यामध्ये आता सध्या जर आपण बघितलं की शिक्षक भरतीचं कामकाज हे शिंदेसाहेबांनी चिमणेसाहेब त्या ठिकाणी पूर्ण करत आहे आणि आता पूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया ही परीक्षा परिषद राबवणारी असल्यामुळं आणि आत्ताचे जे सहाय्यक आयुक्त आलेले आहेत त्यांना शिक्षक भरतीचे सर्व टेक्निकली मुद्दे माहीत असल्यामुळं मला असं वाटतं की शिक्षक भरती प्रक्रिया ही लवकरच त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्याला कामाला येईल आणि ही महत्त्वाची बदली होती. त्यानंतर सध्या आयुक्त परीक्षा परिषद हे त्यांच्याकडे तात्पुरता चार्ज आहे. त्यामुळे कदाचित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्तसुद्धा काही काळामध्ये बदलल्या जाऊ शकतात. ही होती बदल्याच्या संदर्भातली. परंतु यानंतर शिक्षक भरतीच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आहे. खरं तर ही शिक्षक भरतीचे संदर्भातली डायरेक्टली नाहीत पण इनडायरेक्टली ही महत्त्वाची अपडेट आहे की सध्या संच मान्यता ज्या आहेत त्या संच मान्यता 10 फेब्रुवारीपर्यंत अंतिम करण्याचं टार्गेट त्या ठिकाणी जिल्हा परिषदला आहे. म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत संच मान्यता हे अंतिम होऊ शकतात, कारण कालपर्यंत शेवटची डेट होती. अनेक ठिकाणी संच मान्यता ह्या पूर्ण झालेल्या आहेत जिल्हा परिषदच्या, म्हणजे 10 ही अंतिम तारीख त्या ठिकाणी मला वाटते. आणि 10पर्यंत सर्व संच मान्यता पूर्ण होतील. त्यानंतर अतिरिक्त शिक्षक जे ठरतील त्या शिक्षकांचं समायोजन हे लवकरच त्या ठिकाणी होईल. म्हणजे लवकरात लवकर लगेच समायोजनाला प्रक्रिया सुरू होईल. हे समायोजन होईल आणि त्यानंतर 31 मेपर्यंत आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत ज्या बदल्या आहेत ह्या जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या ह्या पूर्ण होतील. आणि त्यानंतर 31 मे नंतर शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे, शिक्षक भरती जी आहे ती शिक्षक भरती त्या ठिकाणी 31 मे नंतर सुरू होईल आणि 31 मेच्या नंतर ही भरती प्रक्रिया आपली पवित्रची पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे ह्या बदल्याही महत्त्वाच्या होत्या आणि 31 मेपर्यंत जे टाईमलाईन दिलेलं आहे, सध्याचं प्रशासनाचं जे कामकाज सुरू आहे त्यानुसार 100% यावेळेस आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा 7वा टप्पा आहे, गेल्या 3 वर्षापासून रखडलेला होता, तो यावर्षी निश्चितपणे पूर्ण होणारा आहे. आणि 31 मेपर्यंत त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली असतील, जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या पूर्ण होतील आणि त्यानंतर शिक्षक भरतीच्या ज्या रिक्त जागा आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहेत तिथल्या रिक्त जागा त्या ठिकाणी भरल्या जातील. अनेक उमेदवार विचारतात की सर शिक्षक भरती किती हजारापर्यंत होईल, किती जागेची होईल. मी वारंवार एक गोष्ट सांगतो आहे की शिक्षक भरती ही 12,000 ते 15,000च्या हे जे काही आकडा आहे त्या आकड्यापर्यंत त्या ठिकाणी करणार असल्याची एक अंदाजित मी तुम्हाला सांगतो की जी माझ्यापर्यंत माहिती आहे त्या माहितीप्रमाणे की 12 ते 15,000पर्यंत ही शिक्षक भरती त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. अशाच माहितीसाठी, ही जर माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.